मला पण दुपारी काहीतरी चटपटीत खायला आवडते का? चला मग ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम कुरकुरीत झालेले आहेत. हा चिवडा नक्की तुम्ही बनवून बघा आणि असा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि दुपारी तुम्हाला भूक लागली की मुलाच्या टिफिनला हा तुम्ही देऊ शकता. चला मग वेळ न गमावता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू. इथं कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेले आहे. थोडंसं जिरं, हळद आणि मीठ टाकून आपले मुरमुरे छानपैकी इथं मी भाजून घेणार आहे. मस्त कुरकुरीत हळद आणि हे मीठ आपलं सर्व इकडे लागलं पाहिजे. मस्त छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याला. सॉरी. नक्की रेसिपी तुम्ही करून बघा. खरंच सांगते सर्वांना आवडेल आणि सर्वजण मजेत खातील दुपारी भूक लागल्यानंतर. मला तर असं चटपटीत दुपारी असं खायला खूप आवडते, म्हणून मी असं काहीतरी घरामध्ये बनवून ठेवते. गौरांशला आवडते, त्याच्या पप्पाला पण आवडते, म्हणून मी असं वेगळे म्हणजे विचार करत राहते आता काय बनवायचं. मस्त बघू शकता इथे मुरमुरे आपले कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही मुरमुरे म्हणता की कुरमुरे म्हणता की चुरमुरे म्हणता त्याला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे मी सर्व मुरमुरे इथं भाजून घेतलेले आहे. बघू शकता छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत. आता आपल्याला जे साहित्य लागते मसाल्याचं ते पण आपण छानपैकी मस्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. इथे मी 2 चम्मच जास्त तेल टाकलेलं आहे. शेंगदाणे छानपैकी मस्त मी तळून घेणार आहे. बघू शकता असे तळून म्हणजे फ्रायच करून घेणार आहे तेलामध्ये छानपैकी. अशा प्रकारे इथं माझे शेंगदाणे छानपैकी मस्त फ्राय करून झालेले आहे. हे मी आता काढून घेणार. जे मुरमुरे आहेत ना आपण त्याच्यामध्येच हे सर्व आपल्याला जे आपण तळून भाजून घेणार आहे ते सर्व त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे. मग दाल्या आहेत हे चना डाळ असते ना आपण जे फुटाणे बोलतो ते फुटाण्याची डाळ आहे. ते छानपैकी मस्त भाजून घेतलेली कुरकुरीत ते पण मी छानपैकी काढून घेणार आहे. जे तुम्ही टाकणार आहे ते याच्यामध्ये ते सर्व तुम्ही भाजून घ्या. छान भाजून घेतलं ना तर अप्रतिम याची टेस्ट लागते. आणि खरंच सांगते 15 दिवस म्हणजे जेवढा तुम्ही बनवणार नक्की सांगते संपेपर्यंत कुरकुरीत राहणार म्हणजे राहणार. हवा बंद डब्यात तुम्ही ठेवून द्या. आपण बोलणार की महिनाभर आता हा जाईल, पण 100% गॅरंटी देतो तो महिनाभर जाणार नाही. 15 दिवसाच्या आतच फिनिश होऊन जाणार आहे. सर्वच जण एवढ्या आवडीने खाणार. कढीपत्ता पण छानपैकी भाजून घेतलेला आहे. बघू शकता इथं. आता मिरची पण छानपैकी भाजून घेणार आहे. लसूण भाजून घेणार आहे. सर्व मी जे घेतलं आहे ते सर्व भाजून घेणार आहे. आता गौरांशला तर आवडलेला हा खूप छान. तरी पण मी काय करते हळद मीठमध्ये जो भाजलेला असते ना तो मी थोडासा मी त्याच्यासाठी काढून घेत असते. ह्याच्यामध्ये कसं आपण मिरची टाकलेली असते, लाल तिखट हे ते तर लहान मुलाला नाही आवडत ना, पण त्याला आवडला आहे बरेचसा. आणि मी काय झालं बनवताना विसरले त्याच्यासाठी काढायला. तर माझ्याकडे आहेत, मी नक्कीच बनवेल त्याच्यासाठी. बघू शकता मिरची पण छानपैकी कढीपत्ता झाल्यानंतर मिरची छानपैकी मस्त खुरपूस भाजून घेणार आहे मी इथं. आणि लसूण हा लास्टमध्ये भाजून घेणार आहे मी. का लसूण हा लास्टमध्ये भाजायचा कधी पण भाजलं म्हणजे त्याला थोडा टाईम लागते म्हणून. आता मी लसूण भाजून घेणार आहे. प्लीज तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा. इथं मी लसूण पण भाजून घेतलेलं आहे. आता तेल जास्त तापलेलं होतं तर आता याच्यामध्ये मी हे काजू पण भाजून घेणार आहे. काजू पण अप्रतिम लागतात चिवड्यामध्ये. काजू पण भाजून घेणार आहे. तुम्ही जर मनुके टाकले ना मनुके पण अप्रतिम लागतं. तसंच कोणी खात नाही ना तर चिवड्यामध्ये आपण ॲड केला ना तर सर्वच जण म्हणजे आवडीने खाणार. खोबरं पण टाकायचं होतं पण मी खोबरं टाकायला विसरली. नक्की तुम्ही टाका, खूप छान लागते. सर्व मी भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आता मी मिक्स करून घेणार आहे. याच्यात थोडेसे मसाले टाकत आहे मी. हळद, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे छान. जर तुम्हाला तिखट जास्त हे लागतं तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकू शकता. गोड म्हणजे गोड तिखट होऊ शकते, पण आमच्या घरी साखर जास्त आवडत नाही ना, म्हणून मी असंच बनवत असते. अशा प्रकारे छानपैकी. आणि मी 8 दिवसात 15 दिवसातून हा असा मी बनवतच असते. म्हणजे माझ्या घरी सर्वायला आवडते म्हणून हे रेसिपी माझी चालूच असते. पण मी जास्त काही शेअर करत नाही. याच्या आधी पण मी हे व्हिडिओ टाकलेले आहेत, नक्की तुम्ही जाऊन बघा.
चॅनलवर. अशा प्रकारे आपला मुरमुऱ्याचा चिवडा इथं रेडी आहे. बघू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि मस्त मुरमुऱ्याचा चिवडा खायला या. चला मग बाय बाय. असंच भेटू पुढच्या रेसिपी सांगते. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा. बाय बाय.